नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक उच्च न्यायालयाने इयत्ता 5वी, 8वी व 9वी बोर्डाच्या परीक्षा पुढे चालू ठेवण्यासाठी एकल सदस्यीय खंडपीठाचा निर्णय रद्द केला. परस्पर विरोधी परिपत्रकावरून वाद निर्माण होऊन कायदेशीर लढा सुरू झाला. गदारोळात मूल्यांकन चाचणीची योजना जाहीर करण्यात आली, परंतु उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गुंतागुंत वाढली. नंतर सर्वोच्च न्यायालयाने आव्हान दिले आणि स्थगिती दिली. कर्नाटक उच्च न्यायालयाने एकल सदस्यीय खंडपीठाने दिलेला पूर्वीचा निर्णय रद्द करून इयत्ता 5वी, 8वी व 9वी आणि 11वीच्या बोर्ड परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा केला आहे. लक्ष्मणराव चिंगळे यांनी काँग्रेस पक्षासाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांची बुडा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात गरजू कुटुंब घरकुल योजनांचा लाभ मिळवून देऊन न्याय द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केल्या. शुक्रवारी बेंगळूर येथे बेळगाव नगर विकास प्राधिकारचे नूतन अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची कावेरी या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी चिंगळे यांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. आज शुक्रवार दिनांक 22 रोजी पदवी परीक्षेचा पहिला दिवस होता. मात्र 5व्या सेमिस्टरच्या फायनान्शियल मॅनेजमेंट विषयाचा पेपर आज फुटला. त्यामुळे राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाने या विषयाचा पेपर पुढे घेण्याचा निर्णय घेतला असून आगामी दिवसात पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती कळवण्यात येईल, असे राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाच्या कुलगुरूंनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज तहसीलदारांना मिळालेल्या माहितीनुसार मारिहाळ FST पथकाने मोठी कारवाई केली आहे. सामरा विमानतळावर जसवीर सिंग नावाच्या व्यक्तीकडून विना कागदपत्रे घेऊन जात असलेले 1.5 लाख रुपये नगद मारिहाळ FST पथकाचे प्रमुख शशिकांत कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली जप्त करण्यात आले आहेत. पथकाची पुढील कारवाई सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी देण्यात येणाऱ्या भेटवस्तू, नगद व अन्य वस्तूंच्या वाहतुकीवर रस्ते व हवाई वाहतूक मार्गावर कडक नजर ठेवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या मार्गसूचीनुसार लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी आणि विविध पक्षाच्या राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत EVM मतदान यंत्राची तपासणी करून पहिल्या टप्प्यातील यंत्रे हस्तांतरित करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शुक्रवारी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील चित्रीकरणाच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीतील विधानसभा मतदारसंघानुसार यंत्राचे वितरण करण्यात आले. अशा प्रकारे मतदान यंत्राची यादी निश्चित करण्यात आली आहे. सदर मतदार याद्यांची यादी सहाय्यक निवडणूक अधिकारी व तहसीलदारांना पाठवण्यात येणार आहे. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव शहर व परिसरात शुक्रवारी 4:15च्या सुमाराला प्रचंड वादळी वारा, चमकणाऱ्या विजा आणि गडगडाटासह जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. जोरदार पावसामुळे वाढलेली उष्णता कमी करण्यास आणि शेतवाडीतील पिकांना जीवदान देण्यास हा पाऊस अत्यंत उपयुक्त ठरला आहे. मात्र अचानक आलेल्या या पावसाने बाजारपेठेतील विक्रेत्यांची तसेच नागरिकांची तिरधा तिरपीट उडाली. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहन रियुजेबल लॉन्च व्हेकल तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी केली. इस्रोचे पुष्पक प्रक्षेपण वाहन शुक्रवारी सकाळी 7:10 कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल चाचणी श्रेणीत यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरले. पुष्पक पूर्णपणे स्वदेशी असल्याची माहिती इस्रोकडून निवेदनाद्वारे देण्यात आली.
छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली, त्यानंतर शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यात देव, देश आणि धर्म अबाधित ठेवण्याचे कार्य केले. मात्र फसवणुकीने संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडून त्यांचे अतोनात हाल केले. यावेळी त्यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. त्यांच्या या बलिदानामुळेच आजपर्यंत हिंदवी स्वराज्य टिकून आहे. या निमित्ताने हा संपूर्ण महिना शंभूभक्त सूतक पाळतात. अगदी लहान मुलांपासून तरुण तरुणी याचे गांभीर्याने पालन करतात. त्यापैकी बेळगावातील गौरी ज्ञानेश्वर भातखांडे ही शंभूभक्त बालिका परीक्षेदरम्यान बलिदान मास गांभीर्याने पाळून इतरांसाठी प्रेरणादायी बनली आहे. बेळगाव शहरामध्ये तरुण भारत न्यूजचा बिग इम्पॅक्ट पाहायला मिळत आहे. तरुण भारत सोशल मीडियातर्फे बेळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कोनवाळ गल्लीतील नाल्याला कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले आहे, अशी बातमी प्रसिद्ध होताच बेळगाव महानगरपालिकेतर्फे याची दखल घेण्यात आली आहे. येथील नाल्यामध्ये कचरा, जनावरांचे मृतदेह टाकल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तरुण भारतकडे आपली व्यथा मांडली होती. लागलीच तरुण भारत सोशल मीडियानेही हा प्रश्न उचलत याबद्दल सविस्तर वृत्त प्रसारित केले होते. याची दखल बेळगाव महानगरपालिकेने आज घेतली असून याची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोनवाळ गल्ली येथील नागरिकांकडून तरुण भारतचे आभार मानण्यात येत आहे. जागतिक जल दिनाचे औचित्य साधून बेळगाव व खानापूर तालुक्यातील स्वयंसेवी संघटना तसेच नागरिकांकडून खानापूर तालुक्याची जीवनदायिनी मलप्रभा नदीची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मलप्रभा नदीच्या उगमापासून संगमापर्यंत येणाऱ्या गावांच्या नदीकिनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यातून 6 ट्रॅक्टर व 1 ट्रक कचरा गोळा करून तुरमुरी येथील कचरा डेपोला धाडण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर, अमृत चरंती मठ, कॅप्टन नितीन धोंड, ॲडव्होकेट नीता पोद्दार, सुनीता पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद, किरण गावडे, सचिन राऊत, भरते शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, हुंचेनट्टी, खादरवाडी, पिरणवाडी येथील नागरिकांनी संती बस्तवाड जवळील मुंगेत्री नदी परिसरातील कचरा जमा केला. शेतकऱ्यांचा तसेच उच्च न्यायालयाचा आदेश असताना तो मातीत गुंडाळून येथील प्रशासन शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनीत बेकायदेशीर तसेच बळजबरीने हलगामचे बायपासचे काम करत आहेत. ते तात्काळ थांबवण्यात यावे व तो बायपास रस्ता रद्द करावा. यासाठी शेतकरी उद्या शनिवारी सकाळी 11 वाजता कित्तूर चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लोटांगण घालून निवेदन देण्यात येणार आहे. तेव्हा बायपास रस्त्यामध्ये जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांनी तसेच परिसरातील सर्व नागरिक, हितचिंतक, सामाजिक संस्था, शेतकरी संघटना व रयत संघटनांनी या आंदोलनात उत्स्फूर्तपणे भाग घेऊन आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मोठ्या संख्येने हजर राहावे अशी कळकळीची विनंती शेतकरी बंधूंनी केली आहे. इंडस आल्टम स्कूल ही बेळगाव येथील काकती जवळील कट्टणभावी येथे स्थित असून या शाळेला संपूर्ण भारतात शैक्षणिक क्षेत्रात 8वे नामांकन प्राप्त झाले आहे. या शाळेत उद्या शनिवार दिनांक 23 मार्च रोजी सायंकाळी प्रायमरी इंडस आल्टम डे स्नेह संमेलन साजरे होत आहे. या प्रसंगी शाळेतील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांकडून अतिशय सहज, सुंदर व डोळ्याचे पारणे फेडणारे डान्स, उत्कंठावर्धक ड्रामा असा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. या वार्षिक स्नेह संमेलनाकरिता इमॅजिन ही थीम निश्चित करण्यात आली आहे. इमॅजिन ही फक्त एक जुनी परिकथा नसून एक वळणदार रोमांचकारी कथा आहे. हवेत जादू, सर्वत्र हशाने परिपूर्ण असा रंगतदार कार्यक्रम असणार आहे. या इंडस आल्टम स्कूलचा सांस्कृतिक कार्यक्रम तरुण भारत न्यूज या YouTube चॅनलद्वारे थेट प्रक्षेपित केला जाणार असून नागरिकांनी तो आवर्जून पाहावा असे इंडस आल्टम स्कूल तर्फे कळवण्यात आले आहे. बेळगाव शहरात पहिल्यांदाच हिंदवाडी येथील महावीर भवन येथे आयोजित
बिगेस्ट फर्निचर प्रदर्शनाला बेळगावकर उदंड प्रतिसाद देत आहेत. या प्रदर्शनाचे आता शेवटचे 5 दिवस शिल्लक राहिले असून सदर प्रदर्शनातील फर्निचरच्या खरेदीवर तब्बल 70% पर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. या प्रदर्शनात कॉर्नर सोफा, इम्पोर्टेड सोफा, डायनिंग टेबल, टीव्ही युनिट, पलंग, दिवाण या व्यतिरिक्त अनेक डिझाईनमध्ये आणि योग्य किमतीत फर्निचर उपलब्ध आहे. सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार असून बेळगावकरांनी याचा नक्की लाभ घ्यावा. गुंजी परिसरात शुक्रवारी दुपारी अचानक पाऊस सुरू झाल्याने या परिसरातील वीट उत्पादकांची धावपळीने तारंबळ उडाली. सध्या या परिसरात वीट भट्टी लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, तर काही वीट उत्पादक अद्यापही वीट उत्पादन करत आहेत. दरवर्षी शिमगोत्सवापर्यंत या परिसरात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र यावर्षी सुरुवातीसही पावसामुळे वीट उत्पादनास विलंबाने सुरुवात करण्यात आली होती आणि सध्याही पाऊस पडण्यास सुरुवात झाल्याने यावर्षी वीट उत्पादनाचा कालावधी कमी झाला आहे. त्यामुळे यावर्षी या भागात वीट उत्पादन कमी होण्याची शक्यता उत्पादकातून वर्तवण्यात येत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.